जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो. समर्थ म्हणतात की प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार कितीही गडद असला तरी काही क्षणांनी पहाट ही होतच असते. अंधार कितीही गडद असला तरी काही क्षणांनी पहाट होतच असते. फक्त आलेला दिवस फक्त आलेला दिवस कसा जगायचा आणि कसा घालवायचा हे मात्र आपल्यावर आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आलेला 24 तासाचा दिवस हा आपण कसा काढायचा, कसा घालवायचा, काय करायचं हे मात्र आपण ठरवलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शेवटी कोणीच कोणाचं नसतं. म्हणून समर्थ म्हणतात की शेवटी कोणीच कोणाचं नसतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामासारखा पती असूनही, म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस मात्र तिच्या मदतीला कोणीच नव्हते. म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस तिच्या मदतीसाठी कोणीही नव्हतं, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि समर्थ म्हणतात की द्रौपदीचेही 5 पती होते. समर्थ म्हणतात की द्रौपदीचेही 5 पती होते, पण तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेस मात्र तिचे पती तिच्या समोर होते, पण तिच्या मदतीला मात्र तिचा एक पतीही धावून आला नाही. तिच्या मदतीला मात्र तिचा एक पतीही तिच्या मदतीला धावून आला नाही, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि समर्थ म्हणतात की राजा दशरथालाही 4 पुत्र होते. समर्थ म्हणतात की राजा दशरथालाही 4 पुत्र होते, परंतु समर्थ म्हणतात की ज्या वेळेस राजा दशरथाचा अंत समय आला, परंतु समर्थ म्हणतात की ज्या वेळेस राजा दशरथाचा अंत समय जवळ आला, त्यावेळेस मात्र अंत समयाच्या वेळेस मात्र त्याच्याजवळ ही कोणीच नव्हते, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि समर्थ म्हणतात की लंकाधीश रावण हा त्याची पूर्णपणे लंका ही सोन्याची होती. लंकाधीश रावणाच्या जवळ पूर्ण लंका सोन्याची होती, पण लंकाधीश रावणाजवळ ही सर्व काही होतं. कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. सर्व काही त्याच्याकडे होतं. वैभव होतं, प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता, सर्व काही त्याच्याकडे होतं. पण त्याच्या मृत्यूच्या वेळेस मात्र त्याच्याजवळ त्याचं असं म्हणणारं कोणीच नव्हतं, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि समर्थ म्हणतात की अभिमन्यूवरही प्रेम करणारे सर्वजण होते. समर्थ म्हणतात की अभिमन्यूवरही प्रेम करणारे सर्वजण होते, पण ज्यावेळेस अभिमन्यू चक्रव्यूहातून अडकले, त्यावेळेस त्या चक्रव्यूहातून काढणारं मात्र त्याला कोणीच नव्हतं. त्या चक्रव्यूहातून काढणारं मात्र अभिमन्यूला कोणीच नव्हतं, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या जगात आपलं असं कोणीच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपलं असं या जगात कोणीच नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भीष्म सुद्धा जमिनीवर पडला, त्याला सुद्धा भरपूर वेदना होत होत्या, आणि त्याच्या वेदनेचं सुद्धा भागीदार कोणीही नव्हतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या जगात आपलं असं कोणीच नाही. आणि आपलं असल ते फक्त आपलं उत्तमाचं कर्म, आपले चांगले सत्कर्म हेच आपले आहेत. आणि त्या उत्तमाच्या कर्मानुसार आणि त्या चांगल्या सत्कर्मानुसारच आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला कर्मावर जोर देता आलं पाहिजे, कर्म ही उत्तमाची करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला नेहमी कर्म उत्तम करा असं सांगतात, आणि कर्मावरच जोर द्यायला सांगतात, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यूलाही आपल्याला एकट्याला सामोरे जावे लागते. आपण किती जरी प्रेम आपल्या मुलावर करत असेल, आपण किती जरी प्रेम आपल्या मुलीवर करत असेल, पण शेवटी मरताना मात्र आपल्याला एकट्याला जावे लागते, इथे सर्व काही सोडावे लागते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट परिस्थिती जरी आली, समर्थ म्हणतात की संसारामध्ये वाईट परिस्थिती जरी आली तर त्या परिस्थितीला सुद्धा आपल्याला एकट्याला सामोरे जावे लागते.
सल्ला देणारे 100 जण भेटतात पण मदत करणारं एक सुद्धा समोर येत नाही. समर्थ म्हणतात की सल्ला देणारे 100 जण भेटतात पण मदत करणारं एक जण सुद्धा धाडसाने समोर येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक परिस्थितीला सुद्धा आपल्याला एकट्याला सामोरे जावे लागते. समर्थ म्हणतात की संकट ही सांगून येत नाहीत, संकट ही सांगून कधीही येत नाहीत. संकट ही आपल्या आयुष्यात अचानक येतात. त्या संकटांना सुद्धा मार्ग काढावा लागतो. त्या संकटातून सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागतो आणि त्या संकटातून सोडवायला सुद्धा आपल्याला मदतीला कोणीच येत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या जगात कोणीच नसतं कोणाचं, आपलं कर्मच आपलं उत्तम आपल्या बरोबर असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण आपले कर्म उत्तम केले पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक बोध देतात. दोन मित्र होते. एक मित्र श्रीमंत होता तर दुसरा मित्र गरीब होता. गरीब मित्र रस्त्याने जात होता आणि श्रीमंत मित्र हा 4 व्हीलर गाडी चालवत होता. आणि श्रीमंत मित्राने गरीब मित्राला बघितलं आणि त्याने आपली गाडी थांबवली. गाडीतून तो बाहेर उतरला आणि गरीब मित्राला म्हणाला, अरे तू मला ओळखलं नाहीस का? मी तुझा मित्र, बालपणीचा मित्र, तू मला ओळखलं नाहीस का? त्यावेळेस गरीब मित्र म्हणाला, अरे तुझ्यामध्ये खूप बदल झाला आहे, त्यामुळे मला पटकन तू ओळखला नाहीस, पटकन तू मला ओळखू आला नाहीस. त्यावेळेस मात्र श्रीमंत मित्राने सांगितलं, पण मी मात्र तुला लगेच ओळखलं. त्यावेळेस श्रीमंत मित्र आणि गरीब मित्र एका बागेमध्ये गेले. श्रीमंत मित्र आणि गरीब मित्र एका बागेमध्ये गेले आणि एका बाकड्यावर बसून भेळ खाऊ लागले. त्यांनी दोघांनीही भेळ घेतली आणि एका बाकड्यावर बसून भेळ खाऊ लागले आणि एकमेकाशी बोलू लागले. श्रीमंत मित्र म्हणाला की तुझ्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे की तू आहे तिथंच थांबलास आणि मी मात्र परदेशात जाऊन नोकरी करू लागलो. तू मात्र आहे त्या पत्र्याच्या रूम मध्येच राहिलास, पण मी मात्र बंगल्यात राहतोय. तू मात्र फक्त 5-6 हजारावर नोकरी करत आहेस, पण मला मात्र पगार 2.5 लाख रुपये आहे. असं श्रीमंत मित्र गरीब मित्राला म्हणू लागला. त्यावेळेस मात्र गरीब मित्र श्रीमंत मित्राला म्हणाला, अरे थोडं थांब, तुला कशाचा आवाज ऐकू आला का? अरे थोडा वेळ थांब, तुला कशाचा तरी आवाज ऐकू येतोय का? त्यावेळेस श्रीमंत मित्र म्हणाला, हो मला नाणे पडलेलाचा आवाज आला. हे नाणं माझ्या खिशातूनच खाली पडलं आणि त्याचाच हा आवाज आला. आणि त्या श्रीमंत मित्राने खाली पडलेलं नाणं घेतलं आणि आपल्या खिशात टाकलं. आणि श्रीमंत मित्र गरीब मित्राला म्हणाला, ह्या पैशाचाच आवाज आला, ह्या नाण्याचाच आवाज आला. त्यावेळेस गरीब मित्र म्हणाला, अरे नाही, तुला अजून कशाचा तरी आवाज आला का? त्यावेळेस श्रीमंत मित्र म्हणाला, अरे नाही, मला अजून कशाचाच आवाज आला नाही. त्यावेळेस मात्र गरीब मित्र उठला आणि काट्याच्या झाडाकडे जाऊ लागला. गरीब मित्र उठला तेथून आणि काट्याच्या झाडाकडे गेला आणि तेथे मात्र एक फुलपाखरू होते आणि ते त्या फुलपाखराचे पंख त्या काट्याच्या झाडामध्ये अडकलं होतं आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी फडफड असं करत होतं. आणि त्याचाच आवाज गरीब मित्राला आला. त्या फुलपाखराच्या फडफडण्याचा आवाज गरीब मित्राला आला आणि गरीब मित्राने उठून त्या फुलपाखराची मदत केली आणि अज्ञात तसे पंख त्या फुलपाखराचे त्या काट्यातून बाजूला काढले आणि त्याला आकाशामध्ये उडण्यासाठी पाठवलं. आणि तो फुलपाखरूही आकाशामध्ये उडू लागला आणि त्यालाही आनंद झाला की आपल्या पंखाचं या काट्यातून सुटका झाली. आणि गरीब मित्र पुन्हा तिथे येऊन बसला आणि श्रीमंत मित्र त्याला म्हणाला की मला मात्र आवाज आला नाही, तुलाच कसा काय? ह्या फुलपाखराचा आवाज आला, ह्या फुलपाखराच्या पंखाचा आवाज तुलाच कसा काय आला? मी तर इथंच बसलोय पण मला आला नाही, पण तुला कसा आला? त्यावेळेस मात्र गरीब मित्र श्रीमंत मित्राला म्हणाला की अरे मित्रा,
तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. तू आतापर्यंत मला फरक सांगत होतस ना, पण तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. तू श्रीमंत आहेस म्हणून तुला पैशाचा आणि धनाचाच आवाज ऐकू येतोय. तू श्रीमंत आहेस म्हणून तुला पैशाचा आणि धनाचाच आवाज ऐकू येतोय आणि ऐकू आलाही. आणि मी मात्र गरीब आहे. मला मात्र मनाचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकू आला. त्या फुलपाखराच्या मनाचा आवाज मला ऐकू आला. तुझ्यात आणि माझ्यात एवढाच फरक आहे. असा गरीब मित्र श्रीमंत मित्राला म्हणाला. त्यावेळेस मात्र श्रीमंत मित्राने आपली मान खाली घातली. बघा म्हणले समर्थ, मनुष्य श्रीमंत होतोय पण अहंकारामध्ये एवढं बुडून जातोय की त्याला पुढचं मागचं खरं खोटं चांगलं वाईट पाप पुण्य काहीही त्याला लक्षात येत नाही. आणि तो अहंकारच त्याला रसातळाला नेतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की गर्व हा करूच नका असं समर्थ आपल्याला या बोधेतून सांगतात. आणि समर्थ म्हणतात की थोडं सुद्धा आपण अहंकार बाळगला नाही पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. एकदा स्वामी विवेकानंदांना शिष्याने असा प्रश्न विचारला की दोघांमध्ये भांडण झालं तर माघार घ्यायची कुणी? ज्याचे विचार बरोबर आहेत त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी असा प्रश्न स्वामी विवेकानंदांना शिष्याने विचारला. त्यावेळेस मात्र स्वामी विवेकानंदांनी त्या शिष्यांना स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिले की चूक कोण आणि बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले, चूक कोण आणि बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही. ज्याला या जीवनामध्ये सुखी राहायचे आहे, ज्याला या जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे त्याने भांडणातून माघार घ्यावी. ज्याला या जीवनामध्ये सुखी राहायचं आहे, ज्याला या जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे त्याने भांडणातून माघार घ्यावी. स्वार्थपणा, मोठेपणा. स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वार्थपणा आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो. आणि आपण आनंद इतरांना देताही येतो असं स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले. आणि स्वामी विवेकानंद म्हणाले, अपेक्षा गैरसमज. स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले, अपेक्षा गैरसमज आणि अहंकार आणि तुलना यामुळे एकमेकातील नातेही बिघडू शकतात. आणि म्हणूनच विवेकानंद शिष्यांना म्हणाले की एकमेकांना आपण माफ केलं पाहिजे असं स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले. आणि स्वामी विवेकानंद म्हणाले शिष्यांना की शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले की गर्वाशिवाय बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं आणि अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणं ही सगळी खऱ्या नात्याची लक्षणे आहेत. असं स्वामी विवेकानंदांनी शिष्यांना सांगितलं. आणि स्वामी विवेकानंद म्हणाले, ज्याचे जसे चरित्र असते तसे त्याला मित्र भेटतात. ज्याचे जसे चरित्र असते तसेच त्यालाही मित्र भेटतात असं स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले. आणि स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले, शुद्धता ही विचारामध्ये असावी लागते. फुलात सुद्धा किडे असतात. स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले की फुलात सुद्धा किडे असतात आणि कोळशाच्या खाणी सुद्धा हिरे सापडतात. तर कोळशाच्या खाणी सुद्धा हिरे सापडतात. वाईट सोडून चांगले बघा. प्रत्येकामध्ये वाईट आणि चांगला गुण असतो. त्याच्यामधला वाईट गुण सोडून द्या आणि चांगले गुण बघा.
माणसात सुद्धा तुम्हाला देव दिसेल. प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला देव दिसेल असं स्वामी विवेकानंद त्या शिष्यांना म्हणाले. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले की कोणालाही दुखवताना खूप वेळा विचार करा. कोणालाही दुखवताना खूप वेळा विचार करा. कारण मनुष्य आपले चांगले क्षण कमी मनुष्य हा आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त काळ लक्षात ठेवतो. प्रत्येक मनुष्य हा आपले चांगले क्षण कमी पण वाईट क्षण मात्र जास्त काळ लक्षात ठेवतो. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणाले की कोणालाही दुखवताना खूप वेळा विचार करा आणि मगच त्या व्यक्तीला तुम्ही उत्तम बोला असं स्वामी विवेकानंद शिष्यांना म्हणाले. आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखादा पांढरा शुभ्र शर्टावर म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर जर एखादा काळा डाग दिसला तर मनुष्याचं लक्ष त्या काळ्या डागावरच जातं. पण पांढरा शुभ्र शर्ट आहे त्याकडे कधीही जात नाही. तसं समर्थ म्हणतात की एखादा मनुष्य कितीही उत्तमाचं कर्म करत असेल, एखादा मनुष्य कितीही उत्तमाचं वागत असेल तरी त्या मनुष्याचा उत्तम वागण्याकडे लोक लक्ष देत नाही. त्या शर्टावर जसा काळा डाग असतो तसं मनुष्याच्या त्या एखाद्या अवगुणाकडेच त्या व्यक्तीचं लक्ष जातं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात. जगी धन्य तो राम सुके निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की जो राम ध्यानात मग्न झाला, जो राम सुखाने सुखावला, जो राम सुखाने सुखवला आणि शांतही झाला, जो राम सुखाने सुखवला आणि शांतही झाला. राम कथा ऐकताना तो तल्लीन झाला, राम कथा ऐकताना तो तल्लीन झाला. राम बोधाने ज्याची देहबुद्धी अर्थात मी देह आहे ही भावना नष्ट झाली. मी देह आहे ही भावनाच नष्ट झाली. आणि मनातील वासना रामाच्या स्वरूपात विलीन झाली. मनातील वासना रामाच्या स्वरूपात विलीन झाली. तो रामभक्त धन्यच होय, तो रामभक्त धन्यच आहे. असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सद्गुरू.